हरिद्वार फिरून झाल्यानंतर आपण आलो आहोत योगनगरी ऋषिकेश येथे. तर चला गंगाकाठचा हा परिसर आपण एकदा बघून घेऊया. अशा प्रकारे असलेला हा ऋषिकेशचा घाट. येथे गंगा आरती होते संध्याकाळी 6च्या आसपास. आणि बघण्यासारखं मंदिर आहे. इकडं समोर महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे मारुतीचं मंदिर असून तर हनुमंतरायांची मोठी मूर्ती आहे. आणि हे वानरचं नेमकं काय खातं? ॲपल खातं ते. हनुमंतरायांच्या मांडीवर बसून हे छोटे वानर ॲपल खातं. अतिशय उग्र रूप धारण केलेली ही गंगा मैया इतक्या प्रवाहाने वाहते येते. आपण आलो आहोत रामझुला या पुलावर. तांदूळ येत होतो नंतर हा झुलतोय. चला आता हरिद्वार ऋषिकेश फिरून झाल्याच्या नंतर आपण आता जाणार आहोत बद्रीनाथ केदारनाथ या साईडला. बघूयात आता आपल्याला कुठपर्यंत जाता येते. कारण स्लायडिंग वगैरे झालेलं असं सांगितलं इथलं स्थानिक पोलिसांना मी विचारलं होतं. पण ते म्हणतात 2 व्हीलर काही जात आहेत काय नाही. तर मग तिथे गेल्यानंतर आपण निर्णय घेऊयात की जायचं किंवा नाही. आपण आलो आहोत ऋषिकेशपासून असलेले एक 20-25 किलोमीटर निळकंठ महादेव. म्हणजेच भगवान शिवशंकरांनी ज्यावेळी विष ग्रहण केलं होतं तर ते विष पचवण्यासाठी भगवान शंकरांनी जवळपास 60,000 वर्ष तपश्चर्या या ठिकाणी केली होती. आणि स्वतः भगवान शिवशंकरांनी येथे आपलं लिंग स्थापन केलेलं इथं सांगितलं जातं. म्हणून हे स्वयंभू असलेलं असं निळकंठ महादेवाचं मंदिर येथे आपण दर्शनासाठी आलो आहे. आणि चला हे पाठीमागे दिसतंय तुम्हाला हे निळकंठ महादेवाचं मंदिर आहे. तिथे आपण आता दर्शन करणार आहे आणि पुढे जाणार आहोत आपण देवप्रयागला. तर फायनली आपण पोहोचलो आहोत देवप्रयाग या ठिकाणी. तर अलकनंदा आणि भागीरथी नदीचं या ठिकाणी संगम आहे. आणि इथून गंगा नदीला गंगा हे नाव देण्यात येतं. हा जो पॉईंट तुम्ही बघताय तो अलकनंदा नदीचा आणि भागीरथी नदीचा हा संगमाचा पॉईंट आहे बरोबर. आणि तिथून समोर इकडे जी नदी वाहते तर या नदीला गंगा म्हणून नाव देण्यात येतं. तर चला इथून आता आपण जाणार आहोत आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.